दिला होता कसं दिले ना मेल केले का नावच ठेवलं काय हे होत नाही हँग झालंय काय Cause of death is the actual cause what we are putting on the paper. It is not respiratory or cardiac arrest. According to classification, we know, पण आपल्याला सवय लागली की सडन कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट ड्यू टू लिहितो आपण. जर ड्यू टू लिहित नसाल तर कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट लिहायला काही अर्थ नाही. Deaths occurring during the operation and under anesthesia, drug mishaps, suspicious deaths, cases brought without history. इथे दोन कन्सेप्ट कन्सिडर करण्याची गरज आहे. सडन डेथ इज अ डेथ विच इज नॉट नोन टू हॅव ॲक्सिडेंट, पॉयझनिंग और एनी क्रोनिक इलनेस and that person dies within 24 hours of starting the chain. याला सडन डेथ म्हणतो आपण. पण आपल्याला कसं आहे, प्रत्येक गोष्टीला जेव्हा अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात तेव्हा नातेवाईक म्हणतात की सडनली मेला आणि आपण पण त्याला लेबल करून टाकतो सडन डेथ. बट इफ दॅट पर्सन इज टेकिंग ट्रीटमेंट अँड यू आर ऑब्झर्विंग दॅट पेशंट और यू आर ॲडवाइसिंग दॅट पर्सन, दॅट कॅनॉट बी लेबल्ड ॲज सडन डेथ. दुसरी गोष्ट आहे सस्पिशियस डेथ. सस्पिशियस 3 पार्ट असतात सस्पिशियनमध्ये. पहिला सस्पिशियन असतो डॉक्टरला की हिस्ट्री इज नॉट प्रॉपर बीन प्रोव्हाइडेड अँड व्हॉट वी आर ऑब्झर्विंग इज डिफरंट टू दॅट ऑफ द पेशंट ऑर रिलेटिव्ज इज टेलिंग. सेकंड सस्पिशियन असतं लॉ सस्पिशियन. हे असतं पोलीस ऑथॉरिटीला व्हॉट वी आर गिविंग फीडबॅक और व्हॉट रिलेटिव्ज आर टेलिंग हिस्ट्री इट इज नॉट कन्सिस्टंट. आणि थर्ड सस्पिशियन असतं ते नातेवाईकांना. नातेवाईकाच्या सस्पिशियनमध्ये पण 2 भाग येतात. एक असतं की त्यांनी ट्रीटमेंट बरोबर केली असेल का, आणि दुसरं सस्पिशियन असतं कुणालाच ॲक्सेप्टेबल नाही आहे डेथ. सगळ्यांना माहीत आहे पण कुणालाच ॲक्सेप्टेबल नाही. प्रत्येक वेळा म्हणतात की मरायलाच नाही पाहिजे होतं. असं कसं मरतंय, कसं मरतंय त्याला मेल्याशिवाय कळणार नाही, पण तरी पण आपण म्हणत असतो कसं मरतंय. तर हे सस्पिशियन असतील तर त्याला आपण सस्पिशियस डेथ म्हणतो. केसेस रेफर्ड फ्रॉम द पोलीस और कोर्ट या मेजॉरिटी ऑफ द टाईम गव्हर्नमेंटकडे येतात, पण आपल्याकडे पण येऊ शकतात. द इन्फॉर्मेशन टू द पोलीस गिवन बाय द डॉक्टर और बाय द पोलीस बोथ आर MLCs. म्हणजे बघा, आपण जिथं कधी एखादी गोष्ट पोलिसांना आपल्याला सांगावीशी वाटते ती गोष्ट MLC आहे, आणि पोलिसांनी कुठलीही गोष्ट आपल्याकडे पाठवली किंवा येत असेल पोलीस तर MLC आहे. मग असं उरलंच काय, काहीच उरलं नाही. एव्हरीथिंग इज MLC. दॅट्स वाय एव्हरीथिंग इज MLC. सो ऑल ॲडवायसेस ॲज प्रोफेशनल. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये हे फार करतो, सगळेजण करतो. ऑल ॲडवायसेस. रस्त्यावर उभं राहिलं, फोन आला, गाडी उभं न करता आपण बोलत जातो, त्याला असं करायला पाहिजे. इजंट इट. आपल्याला म्हणजे आपल्या अंगवळणी पडले कारण आपलं प्रोफेशनच आहे ते. ऑल ॲडवायसेस ॲज प्रोफेशनल. स्पोकन, रिटर्न, SMS, मास मीडिया ॲडवायसेस और a talk on a matter to with the person. All these are included in doctor-patient relationship. All these can be considered as documents, and documents is that subject which can be considered as evidence in the court of law. So while giving anything, even by SMS or talk, always be cautious that it can be considered for the negligence suit. Examination of medico-legal case. Now this is all bookish. We do it, but what we forget again, that key we don't document it. So medical legal cases should be examined without delay वगैरह. Follow all DGHS guidelines. Government of India, Director General Health Services has provided us guidelines. We will go through it. Guidelines while writing any document. Consent for examination is must, blanket consent वगैरह झाले. Consent of informed refusal. Again, sir has always stressed that try to convince the patient relatives. If not, take the informed refusal. सकाळी पुंडे सरांनी खूप छान प्रश्न विचारला. सरांनी इलॅबोरेशन पण झालं. मला त्याच्यामध्ये थोडंसं कन्सेंटबद्दल बोलावं असं वाटतं. 4 थिंग्स आर इन्क्लुडेड इन कन्सेंट. फर्स्ट थिंग, व्हॉट हॅज हॅपन्ड. सेकंड थिंग, व्हॉट इज गोइंग टू बी डन. थर्ड थिंग, व्हॉट अल्टरनेटिव्स अँड कॉम्प्लिकेशन्स आर दॅट इन बिल्ड फॉर इट. नाउ सी, कॉम्प्लिकेशन अँड साईड इफेक्ट, दीज आर डिफरंट थिंग्स. So we need to inform both things. And fourth and foremost important thing is that all these is explained to me, I understood that, and then I am opting for this. इन्फॉर्म रिफ्युजलमध्ये पण हेच असायला पाहिजे. काय झालेलं आहे, काय करायला पाहिजे होतं, मला समजलंय, माझ्या लँग्वेजमध्ये समजलंय, आणि तरी पण मी ह्याला रिफ्युजल देत आहे. दॅट इज व्हॉट इट शुड इन्क्लूड. नोट ॲटलिस्ट 2 आयडेंटिफिकेशन मार्क. सगळेजण सांगतात असं करायला पाहिजे, कसं असं करायला पाहिजे, त्याच्यात काय इन्क्लूड असलं पाहिजे. नोट ॲटलिस्ट 2 आयडेंटिफिकेशन मार्क विच आर इंडिव्हिज्युअलिस्टिक. म्हणजे काय, इन केस ऑफ मोल काय काय बघायचं आहे, कलर, साईज, शेप,
hairy or not, raised or not, and the extent anatomical location should be, exact anatomical location should be noted. कुठे आहे? आपल्याला सवय लागली आहे, mole on right cheek. बऱ्याच वेळा असे लिहितो आपण. स्कार ऑन लेफ्ट ऑक्सिपिट. म्हणजे चुका अशा होतात की आपल्याला माहीत असतं लेफ्ट आणि राईट ऑक्सिपिट नसतं, ऑक्सिपिट एकच असतं, लेफ्ट साईड ऑफ ऑक्सिपिट, राईट चिक. आता प्रत्येकातल्या इथल्या बसलेल्या 50% लोकांच्या राईट साईडच्या चिकवर नक्की मोल असणार. मग प्रॉब्लेम हाच होतो. मग ऑल दिस कंटेंट शुड बी इन्क्लुडेड. साईज काय आहे, शेप काय आहे, हेरी आहे, नॉन हेरी आहे, डायमेन्शन्स कुठे आहेत, नाकापासून किती दूर आहे, ट्रॅगसपासून किती दूर आहे, अँगल ऑफ माउथपासून किती दूर आहे, व्हर्टिकली प्लेस्ड आहे, हॉरिझॉन्टली प्लेस्ड, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या इन्क्लूड केल्या तर सब्जेक्ट रिअलायझेशन मिनिमाइज होत जातं. इन केस ऑफ स्कार, नोट कलर, साइज, शेप, साइट, fixed or free, smoothness or irregularity of the surface, presence or absence of the glistening and tenderness and direction. In case of tattoo mark, note the color, design, size and situation. In all medical legal cases, details of examination of the injured person, whatever admitted into the hospital or treated as a outpatient, have to be entered in an accident register. प्रत्येकाकडे accident register आहे. प्रॉब्लेम ही आहे की ते accident register आपण कुठे ठेवतो? रिसेप्शनकडे. बऱ्याच वेळा रिसेप्शनिस्टला वाटलं की कधी कधी त्याचा चिवडा खायला पण वापर होऊ शकते आणि झालेलं आहे काही ठिकाणी. दिस इज व्हॉट आय हॅव केम विथ अ सर्टन क्वेश्चन बाय आवर प्रॅक्टिशनर इन नांदेड. असं होऊ शकतं की त्याचं पानच ते गवसत नाही, नेमकं त्याच दिवशी गवसत नाही ज्या दिवशी त्याचा कॉल आलेला असतो. दिस शुड हॅपन. द डिटेल्स ऑफ एक्झामिनेशन इन्क्लुडिंग, आता पेशंटचे डिटेल काय काय घ्यायला पाहिजे ह्याच्या अगोदर पण झालं आहे, आपण करतो पण आपण पेपरवर ठेवलं आहे तरी पण रिपीट एकदा बघूया. नेम ऑफ द पेशंट, नेम ऑफ द डॉक्टर, डेट, टाईम, प्लेस, कंप्लीट एक्झामिनेशन नोट्स, साईन ऑफ डॉक्टर, आयडेंटिफिकेशन मार्क्स ऑफ द पेशंट, स्टॅम्प अँड सील ऑफ द हॉस्पिटल. इथंपर्यंत सगळ्यांकडे आहे, आपण करतो. ह्याच्यानंतरचा पार्ट राहतो डुप्लिकेट कॉपी अँड रिसिप्ट सिग्नेचर ऑफ द रिसिव्हर पर्सन, पोलीस. इवन इफ यू आर हँडिंग ओव्हर द डॉक्युमेंट टू द रिलेटिव्ह ऑर पेशंट्स, take duplicate or keep duplicate with you and take signature that I have received this document. Many of the times OPD based treatment patient they came with that की मला हे सांगितलंच नव्हतं, डॉक्टरांनी तोंडीच सांगितलं, माझ्याकडे पेपरच काढलेला नव्हता, फीस घेतली पण पेपरच दिला नाही. दिस डू हॅपन. प्रेझेन्स ऑफ नॉन इंटरेस्टेड फिमेल अटेंडंट व्हेनेवर एक्सपेक्टेड. फिमेल नॉन इंटरेस्टेडचा अर्थ रिलेटिव्ह किंवा पोलीस होत नाही. नातेवाईकाचे रिलेटिव्ह किंवा पोलीस ज्यांनी तो पेशंट आणला आहे ह्याला नॉन इंटरेस्टेड म्हणत नाही. तो असतो मेडिकल प्रोफेशनमधली कुणीतरी एक फिमेल जी की आपल्या हॉस्पिटलमध्ये इझिली अवेलेबल आहे, नर्स. तुम्हाला तिच्याबद्दल इंटिग्रिटीबद्दल प्रश्न असेल तर दुसरे बोलवा. गावातले बरेचसे आहेत जे लोक आपण बोलवू शकतो. दे शुड बी हॅव इंटिग्रिटी रिगार्डिंग दॅट. आणि आपण जर आपल्या हॉस्पिटलमधलं बोलवत नसेल तर त्याची पण सिग्नेचर घेणं, आणि मी इथे आलो होतो, या दिवशी आली होती आणि या कारणासाठी आली होती आणि माझ्यासमोर एक्झामिनेशन झालेलं आहे, ह्याची पण एक नोट ठेवलेली बरी. शुड बी वेल डॉक्युमेंटेड अँड इन लिजिबल हँडरायटिंग. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे लिजिबल हँडरायटिंग. आपल्याला कळतं, आपल्याला कळतं, मग ते कळवण्यासाठी मग कोर्ट आपल्याला बोलवतं. बऱ्याच वेळा असं होतं कोर्ट बोलवतं याच्यासाठीच की फक्त हे काय लिहिलं तेवढं सांगा, आम्हाला बाकी माहिती आहे. आणि मॅक्झिमम वेळा असं होतं की दुसऱ्याला कळत नाही. मग त्याच्यामुळं काय होतं, एक कॉमन मिथ आणि कॉमन हे केलं की डॉक्टर आपल्यालाच कळावा असं लिहितात आणि हे आपण पण मान्य करतो, दुसऱ्याला कळूच नाही असं म्हणतात. असं काही नाही आहे, लिटरली इट इज नॉट लाईक दॅट. पण आपल्याला काय असतं, पटकन संपवायचं असतं, पटकनच्या भानगडीमध्ये हे सगळं होऊन जातं. The MLC register is a confidential record, आता सांगितल्याप्रमाणे, and should be safe custody of the doctor so that it may not be tampered. When the register has been fully utilized, it should be sent to the medical record section. आपल्याकडे मेडिकल रेकॉर्ड सेक्शन असला पाहिजे, तो मग MLCचा असो, नॉन MLCचा असो, काही असो. आपली एक रूम त्यासाठी डेजिग्नेट केली पाहिजे जी लीक प्रूफ आणि टर्माइट प्रूफ असावी. If a patient is admitted and later it turns out to be MLC, such case has to be made MLC by entering in the accident register. बऱ्याच वेळा पोलीस होतात की तुम्ही 2 दिवसानंतर कशाला पाठवली. हे कॉमन प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. 2 दिवस कसं काय वाट बघितली तुम्ही, 2 दिवस अगोदर सस्पिशियसनेस नव्हतं हे ऑलरेडी त्या MLCमध्ये नोट करून टाका की दिस सस्पिशियसनेस हॅज अरायझन बिकॉज ऑफ दिस रिझन.
This fact has came in front of us, or we have noted this fact, and that's why we are referring this MLC. So this question ऑलरेडी तो ब्लॉक होऊन जाईल, तो क्वेश्चनच येणार नाही. तुम्ही उशीर का केला ह्याच्यासाठी खूप वेळा आपल्याला त्रास झालेला आहे. द सर्टिफिकेट विल हॅव टू बी इश्यूड बाय द डॉक्टर. नाउ इफ द पेशंट इज ओके ॲक्सिडेंट रजिस्टर, द सर्टिफिकेट विल हॅव टू बी इश्यूड बाय द डॉक्टर हू लेबल्स इट ॲज MLC. याचा अर्थ असा आहे की जो डॉक्टर पहिल्यांदा MLC करतो त्यांनीच मेडिको लिगल सर्टिफिकेट इश्यू करावेत. कारण ओव्हर द पिरियड ऑफ द टाइम दिस इंजुरी गेट मॉडिफाईड बिकॉज ऑफ द ट्रीटमेंट, हिलिंग ऑर अदर थिंग्स. So it is always better to be certified by first treating doctor. So be ready for issuing certificates also. The police should be informed about all cases labeled as MLC. That is we will do. Treatment gets priority over the medical formalities. हे सांगण्याची गरज नाही. But if the condition of the patient is serious and it is not possible to prepare the detailed report, adopt life saving procedures. सकाळी याच्यावरती डिस्कशन झाले. आधी जीव वाचवा, नंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपण लिहू. आणि ह्याला आपल्याला एक्सक्यूज आहे, आपण बोलू शकतो. द रिपोर्ट शुड बी प्रिपेअर्ड लॅटर. द डॉक्टर हू हॅज एक्झामिन्ड द केस फर्स्ट हॅज टू बी प्रिपेअर द वुंड सर्टिफिकेट. जनरल हिस्ट्री, स्पेसिफिक हिस्ट्री ऑफ द पर्टिक्युलर इन्सिडेंट शुड बी ऑब्टेन फ्रॉम द विक्टिम. हिस्ट्री शुड बी रिटन इन द वर्ड्स ऑफ द पेशंट. इट हॅज अ व्हेरी स्पेसिफिक मिनिंग. हिस्ट्री शुड बी रिटन इन द वर्ड्स ऑफ द पेशंट. आपल्याला जर एखाद्या वेळा इंग्लिश शब्द नाही भेटला ना, बिलकुल मराठीत लिहा, बिलकुल मराठीत लिहा. स्पेसिफिकली दोज ऑफ द सेक्शुअल व्हायलन्स केसेस. Specifically those cases where we don't know English synonym for the words or as they are not been converted into English. आपल्याला माहीत आहे कढी हा शब्द आपण वापरला आहे. कढी म्हणल्याच्या नंतर आपल्याला ताकाची किंवा पिवळी कढी आठवते, पण करी म्हणल्याच्या नंतर तर्री आठवते. ॲक्च्युली दोन्ही एकच नाव आहेत. फक्त ते इंग्लिशवाल्याला, इंग्लिश माणसाला जमलं नाही म्हणून त्यांनी ते करी म्हणायला सुरुवात केली, कढीचं करी झालं. तसं आहे, जे आपल्याला येतं किंवा आपल्याला माहीत आहे त्या वर्डमध्ये लिहिलेलं ऑलवेज बेटर टू एक्सप्लेन. युजली PM रिपोर्ट लिहिताना आम्हाला नाकामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्त्रियांचे आभूषणं, कानातले असले आभूषणं लक्षात येत नाहीत, किंवा कपडे, शर्ट, ड्रेस त्याला काय म्हणायचं कळत नाही. आम्ही तेच वर्ड लिहितो जे मराठीत ब्रॅकेटमध्ये टाकल्या जातात. स्कार्फ हा एक इंग्लिश शब्द आहे, मराठीत त्याला काय म्हणतात माहीत नाही. स्कार्फ स्पेलिंग पण बऱ्याच वेळा माहीत नसतं. स्पेलिंग माहीत नसेल तर मराठीत स्कार्फ असं पण लिहिलेलं आहे. ऑलवेज बेटर. Always put the names of the person, vehicle, time, place of the incident on the paper as told by the patient or relatives. बऱ्याच वेळा रिलेटिव्ह लाल रंगाची स्कॉर्पिओ होती, काळ्या रंगाची काहीतरी स्कोडा होती, हिरव्या रंगाचं काहीतरी एक झाड होतं असं सांगतात. पुट इट ऑन द पेपर. दिस बिकम्स अन आयडेंटिफिकेशन फॅक्ट्स फॉर दॅट इन्सिडन्स. किंवा एक सांगितलं त्याच्या चुलत भावाने केलं, राईट इट लाईक दॅट. ह्या नावाच्या माणसाने केलं, पुट इट ऑन द पेपर लाईक दॅट. इन केस ऑफ क्रिमिनली अक्युज्ड पर्सन, नो अटेम्प्ट शुड बी मेड टू ऑब्टेन एनी हिस्ट्री ऑफ द स्पेसिफिक इन्सिडंट. युजली हे प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये येणार नाही, पण असेलच काही केस आपल्याला दिसतं, सरळ सरळ धडधडीत कळतं की याने अंगावरती केरोसिन टाकून घेतलंय, पण ती बाई काय म्हणते डब्बा ठेवलेला होता आणि ते पडलं. कॉमन खूप, म्हणजे पॉयझन घेतलेलं असतं आणि ते सांगतात की दारूच्या नशेमध्ये पिलं. अहो दारूच्या नशेमध्ये थोडं टेस्ट बदललेलं पाणी पित नाहीत लोक, पॉयझन कसं पितील आपल्याला माहीत आहे, पण आपण लिहायचं पुट इट ऑन द पेपर. बॅटरी हे बॅटरी रनिंग लो म्हणते सर. स्किप करू का? हां हे वेगळं आहे. टेक्निकल ग्लिच. It should be limited to the questions about the causation of injury only. If death is imminent, the doctor should arrange for the dying declaration. If the patient is treated as outpatient, it should be mentioned in the report. रिपोर्ट म्हणजे OPD पेपर आपण लिहितो, पण बऱ्याच वेळा काय असतं OPD बऱ्याच हॉस्पिटलमध्ये हे OPDचा पेपर आहे असं केलं जात नाही आणि त्यालाच आपण रजिस्ट्रेशन पेपर पण म्हणतो. पण ट्रीटेड आउट पेशंट
हे एक वर लेबल टाकलं तर ऑलवेज बेटर. इम्युनायझेशन शुड बी कॅरीड आउट वेन नेसेसरी. टेक ॲडिक्वेट हिस्ट्री अबाउट ड्रग ॲलर्जी, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एम्प्टी अम्पूल्स, व्हायल्स ऑर द ड्रग शुड बी प्रिझर्व्ड ॲटलिस्ट फॉर स्पेक्युलेटेड टाईम ड्युरेशन. लगेच आपण काय करतो, फोडलं, वापरलं, फेकून दिलं. It should be preserved till at least the patient is discharged from our institute. In an emergency, first aid should be given, and if he sends the case without recording the injuries, or doctor, in case of emergencies of the injuries or other cases of poisoning or other medical legal cases, if he is not able to retain the data, he has to inform to the further treating doctor. आपण केस रेफर करून टाकतो, पण बऱ्याच वेळा नुसताच पेशंट पोचतो आणि नेमकं काय करायचं त्या डॉक्टरला माहीत नसतं. हा युजली मल्टीस्पेशालिटीवाल्या लोकांना प्रॉब्लेम येतो. तिकडून कशासाठी पाठवलं, एक चिठ्ठी लिहिली असते, रेफरिंग केस विथ वगैरे वगैरे, पुन्हा गडबडीत मग असं वगैरे का फुल स्टॉप. स्पेसिफिकली लिहा की MLC रजिस्टर्ड केली आहे पण डॉक्युमेंटेशन झालेलं नाही. काइंडली डू द नीडफुल. डब्बा करा, लिहा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, BMS वाले इतके प्रॅक्टिशनर आहेत, त्यांचं आतापर्यंत कधी ऐकलं, नांदेडामध्ये तर ऐकलं नाही किंवा त्यांच्यासोबत काही झालं आहे. ह्याचे मी ऑब्झर्व केलेले 2 रिझन आहेत. पहिली गोष्ट काय माहिती आहे का, ते अंगावर घेत नाहीत, लय हुशार आहेत. दुसरी गोष्ट, एक्सपेक्टेशन चांगल्याकडूनच केलं जातं. एक्सपेक्टेशन चांगल्याकडूनच केलं जातं. घरामध्ये 2 मुलं आहेत, एक आंधळा आहे आणि एक पांगळा आहे. दोघांकडूनही काही एक्सपेक्टेशन नाही, आपल्याला करायचं माहीत असतं. पण एक फुल प्रूफ जर असेल चालता तर त्यालाच धोपटले जातं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तसं आपलं आहे. त्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक आंधळं पांगळं करून घेतलं आहे. हे वर्ड चुकीचे आहेत, मला माहीत आहे, दिस इज नॉट डायस, पण रियालिटी ही आहे. आपण आपल्याला स्वतःला प्रोड्यूस केलं आहे आणि जस्टिफाय पण करतो, म्हणून मग आपल्याकडून एक्सपेक्टेशन होतात. All the documents and the material collected as the evidences. Now what are those evidences? Stomach wash sample, vomit, blood, urine, etc. in cases of the poisoning and drug overdose, specifically the illicit drug. Vaginal swabs and pubic hairs in sexual offenses, foreign bodies found in the wounds, blood and urine samples in drunkenness, etc. आता ह्याच्यातले मॅक्झिमम वेळा हॉस्पिटल गव्हर्नमेंटकडे येतात हे सॅम्पल प्रिझर्व करायला, पण बऱ्याच वेळा असं असतं की पेशंट किंवा नातेवाईक येतात एका मुलीला घेऊन आणि ते सांगतात की आम्हाला ॲबॉर्शन करायचं आहे. हा एक सिनारिओ आहे. दुसरं असतं की पोटात दुखायले म्हणून बऱ्याच वेळा पेशंट येतात आणि यू फाइंड दॅट इंजुरीज आर प्रेझेंट ऑन द जेनायटल्स ऑफ द चाइल्ड. In these cases, proactively you should go for the examination and preservation of the samples. These samples should be properly preserved, packed and sealed and kept in safe custody till they are handed over to the police after obtaining a receipt. हे theoretical झालं, पण प्रॉब्लेम हा आहे की आपण कॉल केल्या पोलीस कधीच येत नसतो. Practically, police never comes. But document it ki police has been informed about the necessity to take the sample as early as possible. Make it document. Again, if the clothing is removed, it should be sealed and handed over to the police after air drying and labeling. एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा येतो की एखाद्या पेशंटचे जर कपडे काढले तर मग त्याला काय द्यायचं. हू शुड अरेंज दिस? द पेशंट, रिलेटिव्स और पोलीस शुड अरेंज दिस. इफ पॉसिबल दानशूर डॉक्टर असेल तर तोही देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण हे अरेंज करण्याची जिम्मेदारी त्यांची आहे, की बिकॉज वी आर डिलिंग ऑन देअर पार्ट. नाउ व्हॉट आर द DGHS गाईडलाईन्स? क्लिअरली 4-5 गाईडलाईन्स आहेत. ओव्हर रायटिंग, अल्टरेशन्स अँड इंटरपोलेशन शुड बी अवॉइडेड. इम्प्लिकेशन कसं होतं, कोर्टामध्ये सांगितलं जातं, आपल्याला विचारलं जातं, डॉक्टर साहेब इथं खाडाखोड झालेली आहे, आपण म्हणतो हो, किंवा आपण म्हणतो नाही ते असं लिहिलं होतं मग मी हे असं करेक्ट केलं. ते तसं नाही म्हणते, डॉक्टर साहेब तुम्ही ह्याच्यावर लिहिलं, पहिलं लिहिलं होतं त्याच्यावर लिहिलं, आपण हो म्हणतो. दुसऱ्या दिवशी डॉक्टर, आणि असं मोठा लट न्यूज येते, डॉक्टरांनी रिपोर्ट बदलल्याचे मान्य केले. करेक्शन इज हेअर. व्हॉट वी कॅन डू? ओव्हर रायटिंग. मग करायचं काय, जर चुकलं तर काय करायचं? नथिंग शुड बी इरेज्ड ऑर ऑब्लिटरेटेड. झाकू नका. काय लिहायचं होतं, चुकलं आहे, मान्य आहे, ठीक आहे ना, माणूस आहे, चुका होतात, मान्य आहे, मग झाकू नका. If a correction has been made of a prior entry in the report, it should not be totally obliterated, but a single line should be drawn through the words to be changed, and the correct information should be written above and initialized. कट करा, त्याच्या बाजूला तुमच्याला जे काही लिहायचं आहे ते लिहा, आणि ज्या ठिकाणी कट केले तिथे एक छोटी सिग्नेचर किंवा तुमचे इनिशियल लिहून ठेवा की मी हे डेलिबरेटली कट करून करेक्ट केलेलं आहे. Now no one will say because DGHS, these are the as per the guidelines. चुकलं होतं, करेक्ट केलं, मग आता मतळा येणार नाही की डॉक्टरनं ओव्हर राईट केलं म्हणून. अवॉइड ॲब्रिव्हिएशन्स. दिस इज द कॉमनेस्ट प्रॉब्लेम फॉर विच द डॉक्टर इज कॉल्ड, स्पेसिफिकली प्रायव्हेट प्रॅक्टिशनर, फॉर
the elaboration of these abbreviations in the court. Fracture, star, question, queries, underline डब्बा वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत की त्यासाठी विचारलं जातं की साहेब हे नेमकं काय आहे. आपण तेवढंच एक्सप्लेन करून वापस येतो आणि तेवढंच त्यांना गरजेचं असतं. Medical legal report should be issued as soon as possible to help the investigation. The injured person must be kept under observation वगैरह X-ray about investigations should be done वगैरह वगैरह already झालं आहे. All forms filled for the X-ray, laboratory examination etc. should be labeled by the word MLCs. आपल्याकडे बऱ्याच वेळा असं असतं की आपण इन्व्हेस्टिगेशन सांगतो आणि त्याची सेकंड कॉपीज नसते आपल्याकडे. पेशंट करत नाही आणि उद्या काय म्हटलं जातं आम्हाला सांगितलंच नव्हतं, बोललेच नव्हते. इट हॅपन्स. सो ऑलवेज कीप सेकंड कॉपी. Case of discharge or death of a medical legal case in a hospital, the police having local jurisdiction should be informed without delay and death certificate should not be issued. Now regarding this, madam has elaborated very that 3 copies should be taken from the relatives, NOCs from doctor, NOCs from the police. This practice is already in force. What we do, we don't know. Actually, even in MLC is been registered, police has the authority and right to hand over the dead body to the relatives. Section 194 BNSS, previously called as 174 BNSS. What we are trying is to bring it on the paper. Already it runs like that. In first instance, police informs, whenever get the information, confirms the death. Once confirmed, he will call the local 2 respectable people, conduct the Panchanama, and once Panchanama is conducted, he comes to a conclusion regarding the manner of death. If he is satisfied that the death has happened in the same manner what relatives are talking, and there is no any objection regarding the manner or cause of death, and any other particular incidences in which the death has occurred, then this authority has every right to hand over the dead body to the relatives. So wherever the question of death occurs or wherever the question of the PM, medical legal PM arises, just avoid the conversation even with the police or relatives. Don't say that की PM करावं लागेल. हे कॉमन धिंगाणा सुरू व्हायचं सगळ्यात पहिलं रिझन आहे, डेथ झाली की, आणि मग ते सगळं सुरू होतं, एक एक गोष्टी येत राहतात. जस्ट टेल दॅट नेक्स्ट प्रोसिजर वी आर हँडिंग ओव्हर टू द पोलीस बिकॉज दिस डेथ हॅज ऑकर्ड. करायचं नाही करायचं, लेट द पोलीस. Your only 15 minutes are left. Yes. From your 40 minutes. Okay, no issue, madam. Okay. Next is the term dama is not recognized by the court. Discharge against medical advice. ज्या पेशंटला ट्रीटमेंटची गरज आहे त्याला तुम्ही डिस्चार्जच करू शकत नाही, तुम्ही त्याला abscond म्हणा. डिस्चार्ज करणं चुकीचं आहे. सो डोंट पुट दिस वर्ड ऑन द पेपर. At time of the discharge, detailed instructions should be written or given in the writing about the treatment and general care, including diet, exercise, etc. If a person is brought dead to the hospital, do not examine the wounds, but inform the police and do not hand over the body to the relatives. घेऊन जा, नातेवाईकांथ्रू कधीच पाठवू नका. पोलीस आल्याच्या नंतर पोलिसांना ठरवू द्या काय करायचं. Take a note of it on the outpatient ticket without giving the cause of death. Do not issue death certificate and do not release the dead body to the relatives if the injured was brought dead. A crime has already been registered to the police. The police has already been informed about the case, and when the cause of death is not known, as far as possible, do not issue death certificate. Now, question we will take after 15 minutes. अच्छा, हां नाही त्याच्यात आहे आपल्या ह्याच्यामध्ये. We have seen until now the broad spectrum. We will come to the one by one department. Maybe emergency department. Definition of emergency. For the patient, it is anything which requires attention by the doctor. म्हणजे पेशंटला असं वाटलं माझ्या पायात काहीतरी चावलं आहे तरी पण इमर्जन्सी असते. म्हणजे असं टोचलं काहीतरी चालत चालत आणि इमर्जन्सी असते. बट फॉर द डॉक्टर इट इज द लाईफ सेव्हिंग प्रोसिजर. ह्या दोघांमध्ये आपल्याला सांगड घालता आली पाहिजे. एमर्जन्सी. परत आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिकल लिगल केस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट इफ यू कन्सिडर एव्हरीथिंग इज मेडिकल लिगल, नो क्वेश्चन ऑफ इट. Call appropriate specialty if needed. When it comes to your casualty,
And you are not the appropriate authority, then call the authority. Once brought to your hospital as an MLC, do not forget or ignore to inform to the police. बऱ्याच वेळा नातेवाईक गयावया करतात, साहेब आमच्या घरचं मॅटर आहे, कशाला पोलिसांना इन्व्हॉल्व करता. Once registered, always inform the police. Information should preferably be written or oral. बऱ्याच वेळा काय होतं, पोलीसवाले आपल्याला म्हणजे गिनतच नाहीत. लिटरली असं होतं की हां येतो ना उद्या, एवढी काय गडबड आहे, ठेवा ना पेशंट ॲडमिट वगैरे वगैरे. ॲट दॅट टाईम टेक द ओरल नेम ऑफ द पोलीस पर्सन, डेजिग्नेशन, डेट, टाईम ऑफ द इन्फॉर्मेशन, नोट इट ऑन द पेपर की या वेळेला या नंबरवरून या पोलिसाला कळवलं. इफ पेशंट इज ब्रॉड डेट, डू नॉट इश्यू डेथ सर्टिफिकेट. आत्ताच झालं आहे. लेट द पोलीस डिसाइड द मॅटर टू डू कंडक्ट पोस्टमॉर्टम ऑर नॉट. ऑलवेज बी अलर्ट, नॉट ओनली टू डू, we perform, definitely we perform, but also to inform or show the relatives that we are doing our best to save the patient. Emergency department मध्ये जेव्हा गास्पिंगमध्ये आलेला असतो तेव्हा रिससिटेशन किंवा जे काही करतो आपण ते इन्फॉर्म करत करत कॉमेंट्री करत करत करू शकता. Now examination of live patient, everything is okay, already done. Do not refuse for the treatment or unavailability of the facility, specifically for those of gynecological cases. Of that, sexual assault victim or that is called as survivor. Sickness and fitness certificate issue बद्दल आपण भरपूर बघितलं आहे. 14 दिवसापेक्षा जास्त सिकनेस एक वेळा द्यायचं नाही नवीन गाईडलाईननुसार. Requirement of a female doctor. Only 2 medico-legal cases are there where only female doctor will be required. One is the female accused of drunkenness. आपल्याकडे जर दारू पिऊन आलेली फिमेल असेल तर तिला एक्झामिन करायला लेडी डॉक्टरच लागेल. Survivor of a sexual assault under 18 years of age under POCSO Act, you require female gynecologist or female doctor only. या दोन सिनारियोमध्ये you will always require a female doctor. Preservation of a sample वगैरे झालं त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे चेन ऑफ कस्टडी मेंटेनन्स. ओपन असलेली किंवा नाही सील केलेली बॉटल किंवा सॅम्पल पोलिसांकडे देऊ नका. इट कॅन कॉज टॅम्परिंग. If police authority is not responding or cooperating to the MLC call, then what we can do? Keep notes in writing about the information to the police. If oral or telephonic information is given, put it on the paper, name, mobile number, etc. on the person. Can inform by use of the media. We do have media, we use media. Inform by email, that is e-complaint, or portal, complaint portal. You can inform. And I request IMA Nanded again to send a delegation to the Honorable SP regarding this, that such things if do happen, we will inform it on the mail. Now this is one of the important aspect. Dying declaration, आपल्याला सगळ्याला dying declaration माहित आहे. It is the last word by the patient. Wherever required, dying declaration should be arranged, and it is not necessary that always authority, that is the police or magistrate, should come for the dying declaration. Whatever we put it on the paper, that itself it becomes dying declaration. Court says that the last word written as the history by the doctor are dying declaration. So whenever the time is not available, arrange dying declaration. Now compos mentis, when the authority is available to take dying declaration, compos mentis has to be certified, and compos mentis has already been said by the sir that it does not mean that only conscious cooperative oriented. It is not like that. We have to be present during the full dying declaration to certify that the patient was conscious enough to understand what the questions were put to the patient and what the replies were there. And at the end of the declaration, you have to certify again that the patient was conscious throughout the, that is compos mentis. Once again, you have to certify. And for that, at least put the general examination notes before the dying declaration and after the completion of dying declaration. Now we have taken this sudden death and concept within 24 hours. 24 hourचा कन्सेप्ट असा आहे की आपल्याकडे म्हणतो की 24 तासात मेलं, पण सडन डेथचाच एक तो पार्ट आहे. वेन नॉट नोन टू हॅव पॉयझनिंग, ॲक्सिडेंट or any terminal illness within 24 hours and dies within 24 hours, then it is called as death within 24 hours. म्हणजे अनअटेंडेड डेथ असेल तर त्याला विदिन 24 hours डेथ म्हणत नाहीत, अनएक्सपेक्टेड डेथ म्हणतात. What to be done in the OPD? Important thing is that all OPD papers should be duplicated. Casualty department, we should have all emergency tray and resuscitative measures in the casualty. Other things we do in proper way. Wards, case paper are not to be kept with the patient, they should be kept with the staff. No cases of unauthorized persons to, no access of the unauthorized persons to the papers. Care of unconscious patient and violent patient, we know all everything we do. Blood transfusion, IV injections by the doctors only. If it is indicated and there are dangerous drugs,
we should give under your guidance. Reporting of the therapeutic misadventures, that is corrective measures to prevent the therapeutic misadvantage, whatever we have taken, you have to put it on the paper and inform. Procedure should be always been done after the consent. Maternity ward, identification of the newborns, that has always been the problem. मुलं ह्याचा मुलगा त्यांनी पळवला वगैरे. Nowadays it is reduced, but it happens. Safety of the newborns, incubator incidents, prevention should be done. Common things. Provisions of the MTP Act to be followed. Now MTP Act मध्ये एक 2-3 ग्लिच आहेत. एक असा आहे की MTP Act एकीकडे म्हणतं की सेफ MTP should be provided to everyone. आणि असं पण म्हणतं की बाबा 18 वर्षाची आहे का नाही हे तुम्हाला कन्फर्म करायची गरज नाही. ती जर बाई म्हणत असेल की 18 वर्षाची आहे तर तिला 18 वर्षाची मानल्याने होत नसतं. ऑलवेज बेटर टू टेक द एज प्रूफ. आधार कार्ड तर प्रत्येकाकडे असतं, आपण घेऊ शकतो. आधार कार्डचं एक ॲटलिस्ट आपल्याकडे एक असलं तर बाबा आम्ही बघितलं होतं म्हणायला बरं असतं. त्याच्यामध्ये पॉक्सो ॲक्ट आलेला आहे. त्याच्यानंतर चाइल्ड मॅरेज ॲक्ट आहे, प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रन्स. याच्यामुळं ऑलवेज बेटर टू टेक द एज प्रूफ. कस्टडी ऑफ द ऑर्फन बेबीची कस्टडी अल्टिमेटली RMOकडे, हॉस्पिटल इंचार्जकडे जाते आणि तिकडून ट्रान्सफर होते चाइल्ड हेल्पलाईन सेलकडे. ऑपरेशन थिएटर, अगेन कन्सेंट वगैरे घ्यायचे. आयडेंटिफिकेशन ऑफ द पेशंट, साईड, पार्ट ऑफ द बॉडी, बिफोर अँड आफ्टर अनस्थेशिया अँड ऑपरेशन. राईट डिटेल अनस्थेशिया ऑपरेशन नोट. अनड्यू डिले इज नॉट अ गुड प्रॅक्टिस रिगार्डिंग पुटिंग द नोट्स. ह्याच्यावरती ऑलरेडी बोलणं झालं आहे. कोण अंडर विच गायडन्स और whom guidance was conducted, it should be put. Swab count, you sterilize, you are better in that, you know about it. To prevent the accident, if it happens, meticulous record should be taken. All care should be taken to prevent the accidents. Accident can happen everywhere. The best mnemonic for that is की accident can happen at any time with anyone. आपल्या कितीही सेफ्टी की मेजर्स नंतर सुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतात. ही गोष्ट आपल्या बॅक ऑफ द माइंड कंटिन्यू असली पाहिजे आणि त्यासाठी आपण तयार पण पाहिजे. Surgery ward OT, specifically in surgery, every details of the injury should be noted during surgery, because majority of the injuries which are penetrating to the body, they cannot be noted by the casualty medical officer, or that we cannot notice on the external examination. So during operation, we have to take note of that. Firearm injury specifically, details about the injury, that is size of hole, direction, tattooing, blackening, abrasion, contusion and grease collar. Track of the bullet, foreign particles in the track, X-ray and CT films of the patient. There should be mentioned on the paper and appropriate samples be preserved. एंट्री उंडचे आणि एक्झिट उंडचे सॅम्पल प्रिझर्व करायचे. ट्रॅकमधल्या फॉरेन बॉडी पण प्रिझर्व करायच्या. सेक्शुअल असॉल्ट मेल सर्वायवर, स्पेसिफिकली फॉर द सर्जिकल ब्रांचेस, एक्झामिनेशन शुड बी डन मेटिक्युलसली. Expert help can be taken if necessary. And regarding the child examination, if there is a painful condition, you can examine this child, whether male or female, under general anesthesia. There it is provision. Operative deaths, stable deaths, tubes, cannula, dressing be kept intact and in situ. All instruments, machines, ampoules, vials, etc. to be preserved for further investigations, and no access be given to the OT until investigating authority, that is police authority, permits to do so. So that it is maintained as what we are expecting and what we are doing. Nobody should claim that the doctor has cleaned the scenario. Blood bank, the certificates of the registration and documents must be updated regularly. Stocks in the bank, its type, quality, etc. must be displayed on the board. Cases of the blood transfusion mismatch must be addressed by the pathologist without delay. The transfused bag under question, tubing, test records must be preserved for the further investigations as and when necessary. These are the guidelines which are already being given. आणि ब्लड बँक जेव्हा आपण हे करत असतो, रन करत असतो, तेव्हा ते माहीतच असतं, फक्त आपण विसरून जातो. OBGY wards, specifically rape victim examination, we must get the requisition from the police. हा जो concept आहे तो मनातून काढून टाका. Whenever a medical legal case, that too of the rape victim, that is the sexual assault survivor, nowadays name change, sexual assault survivor, असं जर कोणतं पेशंट असेल तर if you got this and if you have got any suspicion, always preserve the samples, and again you can inform the police and hand over the samples to the police. Be ready with preparation of the appropriate form for the examination. Confidentiality is the need of law. Patient's confidentiality, specifically the survivor, the victim of the sexual assault survivor or victim of sexual assault. Others, brief history of the patient in her words, that is the utmost important. Medicine cases, poisoning and drug addiction, substance abuse cases are dealt with in medicine ward, and preservation of the appropriate sample is necessary. Discharge against medical advice again is a
not recognized. Medical legal report of injury. Injury is recorded. That is type, dimensions, position on the body, special characteristics, foreign body, etc. regarding the injury. Size, specifically it should be, length should be first measured, then breadth and then depth. Measured and recorded. Associated stains, foreign body, damages to the clothes should be noted. Margins of the wounds, direction, foreign bodies and material should be preserved and noted. X-ray advised to rule out any bony injuries whatsoever the smallest injury. Advise the X-ray until otherwise you are very sure that there is no internal damage. Legal expectations regarding the injury are what is type, what is age and what is weapon. Now other specialties like the reporting of the birth, deaths, notifiable diseases, prevention, infection to the staff, patients and the relatives. It is one of the hospital's responsibility that hospital should not be the potential health hazard. Thank you.